हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. आगरी भैया आगरी भैया. ए आता चंपकली तू बोलले. नमस्कार, मी चंपकली माने. मी घरकाम करते आणि माझ्यासारख्या लय बायका घरकाम करतात आणि लय वर्षापासून करतात, पण आम्हाला का नाही, आम्हाला योग्य तो मान सन्मान मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं आम्हाला का नाही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आम्ही सक्षम झाल्या पाहिजेत आणि आम्हाला योग्य तो मान सन्मान मिळाला पाहिजे. हा, आणि हा योग्य तो मान सन्मान आम्हाला सुक्रिया शेठ मिळवून देणार आहेत. म्हणून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचा. विजयी करायचा. विजयी करा. विजयी करा. विजयी करा. विजयी करा. विजयी करा. हा विजयी करा. हा निवडून येणार. तर आता आपली उत्कंठा जास्त ताणणार नाहीये मी. आपले धडाडीचे नेते, आपले भूमिपुत्र श्री सुक्रिया बारकू म्हात्रे यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. हा मस्त मस्त बोला. या चा 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 चा. हा, हा. तर लोक इथून आपला आवाज जातो. बोलू असं नका बोलू. आपल्या विभागात जाम प्रॉब्लेम है. असं बोला. पाऊस धो धो पडता. अरे देवा, पाऊस पडतो आहे. मी छत्री नाही आणली आहे. गचोदार, अरे पावसाला पाऊस जाम पडता. हो 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 हो. धरण फुल भरतान. खरंय खरंय. पाण्याचा साठा हा मुलबक ह. अरे बुडबक. मुबलक मुबलक. मुबलक ह. पाणी ही माणसाची मूलभूत गरज ह. मूलभूत मूलभूत. अन्न पाणी वस्त्र हे माणसाची मूलभूत गरज ह. निवडणूक आहे, बुथवर अडकलेत. मूलभूत. अरे आपण सगळ्यात जास्त महत्वाचा मूलभूत जो गरज मूलभूत हा पुन्हा. मूलभूत गरज हा ती पाणी. हा. अरे आपल्या विभागात पाण्याचा साठा ह, पण कोणासाठी ह? कोणासाठी? वाह, साठासाठी छान जमतंय. अरे पाणी असून पण नागरिकांना पाणी मिळत नाही. पाणी कोणाला मिळतं? कोणाचे? अरे मोठ्या मोठ्या कंपन्यांना, हो, अनधिकृत धंद्यावाल्यांना. कारण त्यांच्याकडून त्यांना हाता येत. खरंय खरंय. हा, अरे नागरिकांना पाणी कधी मिळतं? कधी? अरे त्यांची झोपायचा टाइम असतो. अरे मग इकडे सकाळी सकाळी हे जे पाणी सोडणारे असतात ते सकाळी झोपतात. बरोबर आहे. हे बरोबर आहे. मग, आणि पाणी पण कसं येत? कसं येतं? डोल. अरे पाणी भरताना लोक फक्त एकच गाणं म्हणतात. गडुलाचं पाणी कशाला ठेवायला, मात्राच्या पिल्लाला सुक्रिया शेठ गाण्याचा कार्यक्रम नाहीये. मोठी माणसं लोकांना दम देतात छोट्या पोरांना. गडुलाचं पाणी कला ठेवायला रा. कला ठेवायला तुम्ही पाणी नाही ठेवायला. अरे पाणी ढावल्यामुळं ती जी काय मल असतं घाण असतं ते सगळी वर येतं ना रा. बरोबर बरोबर. मग
अरे ही लोक नागरिकांना पाणी देत नाहीत, हम्म. पण निवडणुकीच्या टायमाला बाटली देत नाहीत. पाण्याच्या हा, पाण्याच्या सील पॅक बंद, हा, हा. 10-20 रुपयाच्या पाण्याच्या बाटल्या देतात. हो हो तुम्हाला सांगतो, ह्या लोकांना निवडून नाही दिलं पाहिजे. अरे ही लोकांना फसवतात आणि तुम्हाला सांगतो हे लोक निवडणूक लढवतात रा. अरे तुमची निशाणी बादली हा, हम्म. पण बादली द्यायला यांच्याकडे पाणी नाही हा. अरे थू तुमच्या जिंदगीवर. अरे असा असा नाही करायचा. असं काय बोल. हं, हं. थू तुमच्या जिंदगीवर. असं नाही बोलायचं. अरे मग थू थू तुमच्या जिंदगीवर. अहो, असं पण नाही बोलायचं. अरे पाणी नसल्यामुळे तोंडचं पाणी पळालं. अरे इथं थुकायला सुद्धा तोंडात पाणी नाही हा. ही नागरिकांची अवस्था. हम्म. मंडळी, तुम्ही मना निवडून दिलत तर मी रातच्या टायमाला पाणी सोडणार नाही. अरे पाणी काय रातच्या अंधारात सोडायची गोष्ट? आपण रातच्या अंधाराला का सोडतो? खारा पाणी. हो. मी नागरिकांना दिवसा धावला पाणी देणार हा. हम्म. ताल्या! मला सांगा, तो नगरसेवक मोर्या हं. तो लोकांना पाणी का देत नाही? का? अरे जर पाणी नाही आलं तर लोकांना प्रायव्हेट टँकर घ्यावा लागतो ना. तो जो नगरसेवक मोर्या हा ना, हम्म, हम्म. हे लोकांना जर पाणी नाही दिलं तर लोकांना प्रायव्हेट टँकर मागवावं लागतं ना. आता प्रायव्हेट टँकर म्हणजे अरे लोकांना, कुटुंबाला किती पाणी लागतं? 500 लिटर पाणी लागतं. 500. मग 500 लिटर पाणी लागतं तर त्या 500 लिटरचं ह्यो मोर्या 250 रुपये घेत. किती? 250 रुपये घेत. मला सांगा, हे सगळं टँकर कोणाचं? कोणाचे? अरे तो नगरसेवक मोर्या ना, त्याचं ना. अरे हा नगरसेवक नाही, हा पाणी माफिया. आणि ह्याला माफिया कुणी केला? कोणी? आपण याला माफिया केला. हो हो. आता याला माफिया नाही. हा हा? याला माफी नाही. हा हा. अरे पाण्याची ही अवस्था, मग रस्त्याची का अवस्था? अरे मना सांगा, रस्ता कसा पाहिजे? कसे? हिरोईनच्या गालासारखं गुलगुलीत. हम्म. पण रस्ता कसे आहेत? विलनच्या गालासारखे खरखरीत. अहो, खरंय खरंय. आणि रस्त्याचं सतत काम चालू असतं. हं. अरे ही डांबराट लोका डांबर टाकतात, पण एका पावसामध्ये सगळा रस्ता उखडतात. हम्म. आणि काही माणसं अंधारात या रस्त्यावर चालतात तेव्हा धडपडतात. बरोबर आहे. का? का? कारण गावात वीजच नाही. कुठं आहे वीज गावात? हम्म, हम्म. हा? अरे तुम्हाला सांगतो, वीज का नाहीये? का? का नाहीये? का? मला सांगा, का नाहीये ना? इकडे इकडे. हा, वीज का नाहीये? हा, हा. कारण या मोऱ्यानं सगळं विजेचा पैसा खाल्ला. शेम शेम. हा. अरे ह्यो आता काही ठिकाणी दिवे आहात. हं. हा, काही ठिकाणी विजेचे दिवे आहात, पण ते चालू नाही आहेत. हम्म, हम्म. अरे ह्यो मोरे पण असा चालू हा. हो. शेम शेम. हा, हेच आहे सेम सेम सेम. मंडळी, तुम्हाला सांगतो, तुमचं जर रस्त्याचं, विजेचं आणि पाण्याचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह व्हायचा असेल तर त्या मोरेला सोरा आणि मना निवरून द्या. अरे त्या मोरेला द्या धक्का हा. आणि माझी निशाणी लक्षात ठेवा पक्का. हा. हा, माझी निशाणी काय? हावरन घमेल. अरे त्या मोऱ्याची बादली तुम्हाला बादली त्यामुळे त्याला बाजूला सारा आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करा.
जिंदाबाद फावडा घमेला जिंदाबाद मोराची बाटली मुर्दाबाद फावडा घमेला जिंदाबाद मोराची बाटली मुर्दाबाद अरे येऊन येणार कोण सुक्रिया शेठ शिवाय आहेच कोण येऊन येणार कोण सुक्रिया शेठ शिवाय आहेच कोण एक दो बादली को फेंक दो एक दो बादली को फेंक दो धन्यवाद 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 हा जाम आभारी जाम तुमच्या सगळ्यांचा जाम आभारी आहे. तुम्ही मला आवरा सपोर्ट केला फक्त मी निवडून आलो पाहिजे येणार 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 हो येणार अरे अरे यार लय भारी वाटला अनन्या हिया मुझी अनन्या मोरे साहेब ओ मोरे साहेब मोरे साहेब राहिला मोरे साहेब ओ मोरे साहेब अरे निवडणुकीच्या तोंडावर गळती लागली काय ऑफिसला असेच जर मतदार गायला लागले तर काय होणार मोरे साहेब ओ मोरे साहेब अरे हाय कोणी मोरे साहेब अहो साहेब आपलं ऑफिसचे छत गळते का नाही काळे तूच सांगितलं होतं ना की आपला प्रचार एकदम जोरात व्हायला पाहिजे म्हणून अहो म्हणजे जागोजागी बादल्या कशाला पाहिजेत आपली निशाणी काय बादली हा मग मी ज्या बादल्या ऑफिस मध्ये लावल्या साहेब मग अशा जागोजागी बादल्याची गरजच काय अहो इथे बादल्या आणण्यापेक्षा त्या लोकांपर्यंत पोहोचायला हव्या काळे हा. मी बादल्या घेऊन गेलो होतो वस्तीत मतदारांना खुश करायला मग मतदार खुश झाले बोलतो साहेब तसं असेल ना तर आपण एक काम करूया रात्री जाऊ आणि सगळ्या बादल्या वाटून टाकू हा काळे मी जागृती नगर मध्ये एका महिलेला बादली द्यायला गेलो तर ती मला काय म्हणाली माहितीये का काय तिथे आमच्या वस्तीला नळाला पाणीच येत नाही तरी बादली काय तुझ्या साहेब मतदारसंघात तुमच्याशी जास्त मी फिरतो मला माहिती आहेत मतदारांच्या काय भावना आहेत त्या साहेब तुम्ही फक्त प्रचार जोरदार करा बाकी मी सांभाळतो हा साहेब आता ते काय करताय काळे साहेब तुम्हीच म्हणाला होतात ना त्या शुक्राने कशी फेसबुक लाईव्ह केली होती त्याचीच तयारी करतोय हा तसं काय करायची गरज नाही साहेब पण साहेब तो शुक्र का म्हणाला तुम्हाला पाणी माफिया म्हणाला साहेब ते मला हळूहळू कळतंय काळे त्याला हलक्यात घेणं आपल्याला भारी पडू शकतं अहो साहेब त्याला पडून पुढे अशी किती मतं पडणार आहेत अहो त्याला एकदम कमी मतं पडणार आहेत साहेब साहेब त्यामुळे तुमची इमेज डॅमेज झाली तर तुमची अंडी पिल्ली बाहेर पडली तर तुमची खुडूक कोंबडी होईल साहेब काळे साहेब तुम्ही काळजी करू नका मला सांगा त्या शुक्राने फेसबुक लाईव्ह का केली का केली साहेब त्याच्या सभेला पुत्र देखील नव्हतं पुत्र नव्हतं पण त्याची खास मित्र होती त्याच्या सभेला मला कळालंही काळे तुमचं लक्ष नाही मतदारसंघात नाही साहेब तसं नाही पण एक खास बातमी मला कळलेली आहे बघ ते अभ्यंकर आणि कुटुंब त्याच्या पाठीशी आहे पण साहेब मला एक कळत नाही तो सदानंद अभ्यंकर एकदम पांढरा पेशा माणूस त्याचा पेशा सोडून एकदम राजकारणात कसं का उतरला पेशा सोडला नाही त्याने सुट्टी घेतली अच्छा साहेब मी का म्हणतो आपण शुक्रेला उमेदवारी मागे घ्यायला सांगितली तर नाही घेणार तो मग त्याला आपण मोठी अशी रक्कम दिली तर त्याला पैशाची कमी आहे का मग त्याला आपण असा अप्रत्यक्ष दम दिला तर काय दम देणार ए मोरे साहेबांच्या नादी लागू नकोस अच्छा तुला भारी पडेल आणि त्यांच्याकडून आपल्याला तोच निरोप आला तर असा निरोप येऊ शकतो आपल्याला 100% मग दम द्यायच्या भानगडीत नको पडायला एकतर तुमच्या तेवढं दम पण नाही अहो म्हणजे माझ्या दमने असं म्हणायचं होतं मला ठीक आहे ते काय फेसबुक लाईक करायचं ते करा हो साहेब लोक आली नाहीये साहेब लोक येत आहेत काय मला ऐकायला लोक नाही अहो साहेब वेळ लागतो लोकांनी आली आली साहेब बघा आली 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 काढे हा साहेब जरा माझी ओळख करून द्या नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो मी मोरे साहेबांचा पीए काळे आपले लाडके उमेदवार कार्यसम्राट राजाभाऊ मोरे
आता आपल्याशी संवाद साधणार आहेत. तर मी मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. तर आपल्याशी आता खुद्द मोरे साहेब संवाद साधणार आहेत. साहेब, नमस्कार मतदार हो. मागच्या 10 वर्षापासून आपण मला आपल्या सेवेची संधी दिली. आता मी आपल्या कृपेने 3ऱ्यांदा नगरसेवक होणार. अर्थात मला तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. आजवर तुम्ही मला जे प्रेम दिलं ते तसंच राहू द्या. मागील 2 वेळी सारखी या वेळीही तुम्ही मला भरभरून मतं द्याल असा मी विश्वास ठेवतो. मतदारांनी काय करावं हे आता पुढचं तुम्हाला माझे पिये काळे समजवतील. नमस्कार लोक हो. पावसात देशात पुतळे छत्र्या उगवतात, तसंच निवडणुकीच्या तोंडावरती अचानकपणे उमेदवार उगवतात. या उमेदवारांचा समाजाची राजकारणाची काळीचा संबंध नसतो, विरोधी पार्टीच्या उमेदवारांचा संबंध नसतो. बरे त्याला कोणी पुत्र विचारत नसेल त्यांना पण ते आमच्यासारख्या समाजसेवकांवर भुंकायला लागतात. तर माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, भुंकणाऱ्या कुत्र्याला जसं आपण हाड करून हाकलून लावतो तसंच या उपटसुंब उमेदवारांना हाकलून द्यावा. प्रसंगी तुम्ही त्यांच्या पेकडात लाता घाला. त्यांना प्रेमाने आपण हाडूक खायला घालू नका, आणि त्यांना जर आपण हाडूक खायला घातलं तर तेच हाडूक आपल्या गळ्यात अडकेल. म्हणून अशा उमेदवारांपासून सुरक्षित अंतरावर थांबा. आणि आपली निशाणी आहे बादली. तर मतदार हो, आपली निशाणी आहे बादली. आपली निशाणी लक्षात राहू द्या आणि बादली समोरील बटन दाबा. ताई बाई यावा, बादली समोरील बटन दाबा. बादली आहे आपली निशाणी सगळ्यांना सांगा आणि पार्टी घमेला उलट करा टांगा. धन्यवाद. तुम्ही मला निवडून द्यायला आला का निवडून बाहेर फेकायला आला? अनन्या ही आमची अनन्या. अरे येऊन येणार कोण? आपला नेता कसला हो? राजा भाऊ येऊन येणार कोण? राजा भाऊ येऊन येणार कोण? सुप्रिया शेठ शिवाय कोण? या सुप्रिया दाता जिंदाबाद. अरे येऊन येणार कोण? सुप्रिया शेठ अरे येऊन येणार कोण? अरे राजा भाऊ मोरे आगे बढ़ा. अरे येऊन येणार कोण? जिंदाबाद. जिंदाबाद सुप्रिया शेठ. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. अरे राजा भाऊ पण याद रखने का बात. सुप्रिया शेठ. जिंदाबाद जिंदाबाद. सुप्रिया शेठ. जिंदाबाद जिंदाबाद. चल भाई बाहेर आओ. ऊपर वाटी राजा भाऊ चलो राजा भाऊ. हा तर हे बघा, हा प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे. परवा प्रचाराचा अंतिम दिवस. तर आता मला सगळ्यांनी सांगा, कोणी कोणी काय काय प्रयत्न केले? हे बघ, मी ज्येष्ठ नागरिक संघटनांना सांगून आलेली आहे. म्हणजे फक्त बोललीस की सगळी माहिती दिलीस? अरे नाही, माहिती दिली ना. म्हणजे त्यांना हे पण सांगितलं, घमेला आणि फावडं ही त्यांची निशाणी आहे. ओके, मग काय म्हणाले ते?
नाही, आपलं तोंड देखलं हो म्हणालेत ते. ठीक आहे, आपण प्रयत्न तर केले. हो, पण ते क्षितिज जोशी पचके ते पचकलेच. तेच म्हणाले की ज्येष्ठ नागरिक संघटना करता काय करणारे हे कुठे लिहिलंय. अरे हो, खरंच की चुकलंच आपलं. हा. बरं प्राजक्ता, तू काय प्रयत्न केलेस? मी आपल्या विभागातल्या काही गायक वादक आणि हौशी कलाकारांची भेट घेतली आणि त्यांना सुकऱ्या शेड बद्दल इतंभूत माहिती दिली. ठीक. काय प्रतिसाद काय होता त्यांचा? प्रतिसाद तसा ठीकठाक होता. ठीकठाक म्हणजे? अरे ठीक म्हणजे मी जेव्हा त्यांना सगळी माहिती दिली, सगळं समजावून सांगितलं, तोपर्यंत सगळे हो हो म्हणत होते. पण जेव्हा प्रत्यक्षात माझ्याबरोबर प्रचार करायला याल का विचारलं, सगळ्यांनी आडेवेडे घेतले. ठीक आहे, त्यातल्या काहींनी जरी निवडणुकीला येऊन मतदान केलं तरी ते आपल्याला हवंच आहे. बरं, प्रत्येकाला प्रत्येक वेळी वेळ देता येईल असं नाही आहे ना? काही नाही. बरं नंदिनी, तू काय केलंस? मी केलंय ना. तेच, काय केलंस? हो, रोज मी जे टिफिन पाठवते ना त्याच्या हँडलला मी पत्रकं लावून पाठवलीत बघा. हो, पण सगळ्यांशी फोनवर बोललीस का? अहो असं कसं बोलले ना, फोनवर पण बोलले मी. बरं, काय बोललीस? मी त्यांना विचारलं की टिफिन वेळेवर मिळतो की नाही तुम्हाला, जेवणाबद्दल काही तक्रार वगैरे तर नाही ना, विचारलं मी. हे विचारलंस? हो. अगं म्हणजे सुकऱ्या शेठ, त्यांची निशाणी याबद्दल काहीच बोलली नाहीस? बोलले ना. काय विचारलंस? हा, मी त्यांना विचारलं की टिफिनच्या हँडलला जी पत्रकं लावून पाठवलीत ती तुम्हाला मिळालीत का. बरं मग ते हो म्हणालेत. पुढे? पुढे पुढे काहीच नाही. काही नाही? अगं म्हणजे आमच्या ओळखीचे सुकऱ्या शेठ हे निवडणुकीत उभे आहेत, ते चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, त्यांची निशाणी फावडं आणि घमेलं आहे, याबद्दल काहीच बोलली नाहीस? छे हो, ते कशाला बोलायला हवं, ते त्या पत्रकांमध्ये छापलेलं आहे ना. आपण जर बोललो तर त्या पत्रकांमध्ये जे छापलेलं आहे त्याचं काय महत्व राहील सांगा बरं तुम्ही. कपाळ. अगं नंदिनी, असं काय करतेस? आता मला सांग, उद्या जर अनन्याचं लग्न ठरलं आणि तू पत्रिका द्यायला गेलीस तर तू सांगणार नाहीस का आमच्या अनन्याचं लग्न या दिवशी आहे, या वेळी आहे, या कार्यालयात आहे, का जाऊन नुसतीच पत्रिका देऊन येशील? असं कसं बरं आई, एवढं कळतं मला. मी सांगणार लोकांना की माझ्या अनन्याचं लग्न या तारखेला आहे, इतके वाजता या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार लग्नाला येणे. हो ना. अगं मग तसं सांग सगळ्यांना फोन करून. अहो कसं सांगणार, अजून अनन्याचं लग्नच जमलेलं नाही तर मी कसं सांगू लोकांना. काय? हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही